तर अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। आज पुण्यातील मुकुंद नगरमधल्या कटारिया हायस्कूलच्या मैदानावर सकाळी 11 वाजता हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहतील। तसंच या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान अमित शहांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिलाय। तर काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही सज्ज आहे। भाजप सुद्धा आंदोलन करेल। पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या आंदोलनाला परवानगी दिल्याची माहिती आहे। त्यामुळे पुण्यात अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलंय। त्यांच्या घरातनं 3 पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला नेल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर अमित शहांसमोर आंदोलनाचा काँग्रेसने इशारा दिलेला आहे आणि या आंदोलनातला प्रत्युत्तर म्हणून भाजप सुद्धा आंदोलन करणार आहे। काँग्रेसचं सकाळी 10:15 वाजता उत्सव चौकात आंदोलन। आता यावर प्रशांत जगताप यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आज अमित शहांना काळे झेंडे दाखवणार आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये आलेले आहेत, टिळक पुरस्काराच्या निमित्ताने आलेले आहेत। आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करणार आहोत। सकाळी 10:30 वाजता बरोबर उत्सव हॉटेल चौक, मार्केट यार्ड कॉर्नर, पुणे सातारा रोड या ठिकाणी आमचं हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आहे, त्यांचे खोटे गुन्हे दाखल झाले, आंदोलनामध्ये तरुणींवर या ठिकाणी विनयभंग झालेला आहे। या सगळ्याचा निषेध म्हणून आज सकाळी 10:30 वाजता त्या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। या माध्यमातून देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला जाणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। यशपाल, आपण बघतोय अमित शहा पुण्यात आहेत आणि त्याच वेळेला काँग्रेसचं आंदोलन, मात्र त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप सुद्धा तयारीत दिसतंय का? अधिकचे अपडेट्स। सौरभ, अगदी बरोबर आहे। गृहमंत्री अमित शहा काल रात्रीच पुण्यात मुक्कामाला आलेले आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे। ज्यावेळेस या पुरस्काराची घोषणा झाली त्यानंतर काँग्रेसने आंदोलन पुकारलं होतं। त्या अमित शहा यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार होते। 7 लव चौकामध्ये त्यांनी परवानगी मागितली होती, कारण त्याच रोडवरून अमित शहा यांचा कॉन्वॉय जाणार होता, परंतु पुणे शहर पोलिसांनी ती परवानगी नाकारली आणि त्यांना पुणे सातारा महामार्गावरील उत्सव हॉटेलच्या चौकामध्ये परवानगी देण्यात आलेली आणि काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने देखील परवानगी मागितली। काल रात्री उशिरा त्यांना पुणे सातारा महामार्गावरील झांबरे पॅलेस येथे आंदोलनासाठी परवानगी दिली। त्यामुळे काही अंतरावरच हे आंदोलन होणार आहे आणि काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या समोर आलेले आहेत। एकूणच दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाठीमाराच्या विरोधात निषेधार्थ त्या ठिकाणी काँग्रेसने आंदोलन पुकारले। याला शिवसेना, उभाटा गटाकडून आणि वंचित बहुजन आघाडी आणि अन्य काही संघटनांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे मोठी गर्दी त्या ठिकाणी होऊ शकते। एकूणच राजशिष्टाचार आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता पुणे पोलिसांसमोर आता आव्हान असणार आहे की कशा पद्धतीने हे आंदोलन हाताळलं जाईल। त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, राडा होणार नाही याची दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे। काल रात्री डेक्कन पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी ताब्यात घेतले। आता प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे असतील, वसंत मोरे असतील आणि वंचितचे काही पदाधिकारी आहेत, यांची देखील धरपकड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की एकूणच अमित शहा यांचा जो कॉन्वॉय ज्या मार्गावर जाणार आहे त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून आंदोलन होण्याची शक्यता आहे। अमित शहा यांचा दौरा जो आहे तो पूर्वनियोजित होता। अजित डोवाल देखील आता पुण्यात थोड्या वेळात दाखल होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार हे देखील येणार आहेत आणि एकूणच या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि ही परिस्थिती आता कशी हाताळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यशपाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।